नमस्कार स्वामी भक्तांनो, कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण कृपासिंधू स्वामी परिवाराचा एक भाग आहोत आणि या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख स्वामी आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराज आणि देवादिदेव महादेव यांमध्ये काय संबंध आहे हे जाणून घेणार आहोत। तसेच देवादिदेव महादेवांचे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांचे सुद्धा दर्शन घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया। महादेव आणि स्वामी समर्थ यांच्यामध्ये काय संबंध आहे तर महादेव हे स्वामी समर्थांचे मूलतत्व असून स्वामी समर्थ हे शिवतत्वाचा प्रसार करणारे मूळ पुरुष होते। शिवभक्तीशिवाय मुक्ती नाही हा संदेश श्री स्वामी समर्थ महाराजांनी वेळोवेळी आपल्या उपदेशातून लोकांना दिलेला आहे। स्वामी समर्थांना महादेवाच्या तत्त्वज्ञानाची पूर्णपणे जाण होती, म्हणूनच या कलियुगामध्ये त्यांना शिवतत्वाचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते। स्वामी सतत आपल्या बोलण्यामधून एका मंत्राचा उच्चार करत असत, शिवशंकर शंभो। याचाच अर्थ ते महादेवाचे अवतार कार्य पूर्ण करण्यासाठीच या सृष्टीमध्ये आलेले आहेत। त्यांनी मल्लिकार्जुन, वैजनाथ, कैलास पर्वत या ठिकाणी काही लोकांना महादेव आणि श्री स्वामी समर्थ यांचे एकरूप दर्शन दाखवले होते। ते सांगत, मी आणि महादेव हे भिन्न नसून एकच आहोत। शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। आता पाहूया 12 ज्योतिर्लिंग। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।